हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझ्या आताच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुमचं झालं का सगळ्यांचं चहा नाश्ता वगैरे? कशा आहात तुम्ही सगळे? तब्येत पाणी तुमची कशी आहे सगळ्यांची नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि प्लीज कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि चॅनल सपोर्ट करा चॅनलला, तुमच्या सपोर्टची पण गरज आहे जास्त. तर पाऊस पाणी आहे का ते पण सांगा. आज तर उठायला उशीर झाला. हे बघा प्रणवी काय खाते बघा. आज चहा चपाती केली नाही, तर प्रणवी खात आहे शेव, हे लसूण चिवडा. हे की नाही प्रणवी? मला नको, तू खा खा तू. तोंड बघा तिचं, तोंड बघू दे, तोंड इकडे बघू दे, इकडे बघू दे, तोंड बघू दे, तोंड खा 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 तू. अगं खा बाळा, किती अर्धा निम्म खाली सांडते बघितलं का? खाली निम्म खाली, आणि दोन दोन हाताने, उजव्या हाताने खायचं बाळा, या हाताने खायचं. खा. सगळं सगळं खाली सांडून ठेवलं आहे बरं का तिने. आणि आज मी काय झालं, आज ना मी हेच नाही केलं, चपाती केलीच नाही सकाळी. मला बघा आज पण बघा काय झालं आहे माझ्या तब्येतीला, काय कळलं नाही बघा. गरम पाण्याची पिशवी अशी शेकत बसली बरं का, अशी भिंतीला टेकून असते मी. चहा घेतले आता जाऊ का इथंच. आणि आम्ही ब्लॅक टी घेतो बरं का, ब्लॅक टी असतो आमचा. तर मी चहा घेतला आत्ताच, आणि संभवचा चहा थोडासाच आहे, जास्त नाही, आम्ही थोडासा चहा घेतो. आणि आम्ही दुधाचा चहा शक्यतो पित नाही, कारण की पित्ताचा त्रास आहे अगोदरच, त्यामुळं ब्लॅक टीच घेतो. तुम्ही काय कारण की ना दुधाच्या चहाने भरपूर पित्त होतं बरं का. दुधाचा चहा हानिकारक आहे. ब्लॅक टी चहा आहे ना, तर खूप छान आहे. ब्लॅक कलरचा चहा असतो तो खूप छान, काळा चहा, आपण काळा चहा त्याला म्हणतो, तो खूप छान असतो बरं का. त्याच्यात अद्रक वगैरे टाकलं ना खूप भारी. हो, चहा दादाचा आहे तो चहा. तू नाही प्यायचं, लहान आहे ना तू बाळा अजून, तू नाही प्यायचं चहा. आपण जेवढं म्हणतो ना चांगला, जेवढा चांगला दिसतं ना तेवढं वाईट असतं बरं का. कुठलीही गोष्ट असते, जेवढी चांगली असते तेवढी वाईट असते. कारण की आता बघा, दुधाचं ते हानिकारक आहे. लहान मुलांना दूध दिलं प्यायला तरी पण कफ होतं त्याच्याने. आता मी संभव पहिला लहान होतं ना, पुण्याला असताना, आम्ही त्याला दूध चालू केलं होतं अर्धा एक लिटर बरं का. आणि त्याला बालदमा होता अगोदरच. मग डॉक्टरने सांगितलं ना दूध त्याचं पहिलं बंद करा. दूध बंद केलं, दुधाने कफ होतं जास्त. आणि आपण दुधाचा चहा घेतला ना तरी त्याच्याने खूप पित्त होतं बरं का. आपला दुधाचा चहा छान लागतो पण पित्त असतो. आणि ब्लॅक टी काळा चहा असतो ना, त्याच्यामध्ये 1-2 थेंब लिंबू पिळून चहा पिला ना तर एकदम बेस्ट बघा, आणि एकदम छान असतो, आपल्या शरीराला पण छान असतो. आणि मी तो शक्यतो आहे ना चहा जास्त घेत नाही. सकाळी एक टाईम आणि संध्याकाळी एक टाईम. सकाळी कंपल्सरी पाहिजे, कधीतरी नाही घेत पण कंपल्सरी सकाळी पाहिजे, आणि संध्याकाळी 1-2 टाईमच. आधीमध्ये मी आत्तापर्यंत कधी एवढा हे झाले, पण आधीमध्ये कधीच चहा नाही बरं का, कधीच नाही. कंपनीमध्ये पण असताना मी कधीच कॅन्टीनमध्ये चहा प्यायला जात नव्हते. जॉबला म्हणजे पुण्याला असताना कंपनीमध्ये ना, तेव्हा पण कधी चहा नव्हता. तर तुम्ही पण तुमची काळजी घ्या सगळ्यांची. आज काय निवांत, आज काय कामच नाही झाली बघा, नाहीतर 9-10 वाजेपर्यंत सगळी कामं आवडलं. आज संडे आहे, मुलाला सुट्टी आहे मोठ्याला. आणि आज उठायची पण मला हे नाही बघा, एवढं दुखते. ते गरम पाण्याची पिशवी करून शेकत बसते मी. संभवाला बिस्किट घेऊन, असं चहा पित नाही, मला बिस्किट पाहिजे. बिस्किट काल होते तर खाल्ली नाही बघा, बिस्किट आणलं धर खायला बिस्किट. आत्ता मला आता हा बिस्किट खा. अशीच चहा पित नाही. त्यांना चपाती दररोज चपाती खायची सवय आहे ना, असंच खात नाही ती पोरं पण, नाही वैतागतात. मी बघा कशी बसली महाराणी माझी, मी बघा कशी माझी महाराणी बसली. ही कशी महाराणी माझी बसली आहे की नाही? कशी बसली असं. ते मोबाईलवरनं लईच अवघड होतं. हा माझा छोटा पिल्लू आणि हा माझा मोठा पिल्लू. ओ
नाही की नाही, हे 2 माझे पिल्लं आहेत. तर मला नक्कीच आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि बाय. आपण भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. आणि मलाच मी त्यामध्ये सांगायचं राहिले होते की संभवच्या दम्याबद्दल, तर मी सांगेन तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये दम्याचं संभवचं डिटेल. वेळ भेटला की नक्कीच तो ब्लॉग टाकणार आहे. संभवला कसं वाचवलं काय, परत माझं पण टाकणार आहे ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय.